Hello, all the beauties are there. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रोहिणी. आजच्या व्हिडिओमध्ये मी एक ग्लॅम लुक क्रिएट केलेला आहे. ते मी स्टेप बाय स्टेप इथे दाखवलेले पण आहे आणि कुठले प्रोडक्ट यूज केलेले हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर आज बोलायचं म्हणजे ग्लॅम मेकअप लुक म्हणजे काय किंवा ग्लॅम मेकअप म्हणजे काय. तर ग्लॅम मेकअप एक अशी मेकअपची स्टाईल आहे जी एक बोल्ड आणि ड्रॅमॅटिक इफेक्ट देते फेसला. आणि या मेकअपमध्ये वेगवेगळे व्हायब्रंट कलर्स पण यूज होतात. व्हायब्रंट कलर्स म्हणजे जे उठून दिसतात जास्त, तर तसे कलर्स आपण आय मेकअपसाठी वगैरे यूज करू शकतो. तर हे ग्लॅम लुकचे ना टोटल आपल्या मेकअप ह्याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत. पहिला सॉफ्ट ग्लॅम, दुसरा फुल ग्लॅम आणि थर्ड वन इज एव्हरीडे ग्लॅम. तर सॉफ्ट ग्लॅम जो यूज करतो ना आपण, तर त्याच्यामध्ये आपण एकदम न्यूट्रल टोन्स यूज करतो, जेणेकरून आपलं जे नॅचरल फीचर्स आहेत ना फेसचे ते एन्हान्स होतील. आणि फुल ग्लॅम म्हणलं तर आपल्याला असं सांगता येईल की बाबा त्याच्यामध्ये आपण एक फुल इंटेन्स लुक क्रिएट करण्यासाठी वेगवेगळ्या टाईप्सचे बोल्ड कलर्स वगैरे यूज करतो. म्हणजे बोल्ड लिप्स किंवा बोल्ड आईज, बोल्ड लिप्स जर करायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला एकदम इंटेन्स कलरचे एकदम डीपवाले कलर्स वगैरे यूज करायला लागतील. आणि आय मेकअप पण सेम. आणि थर्ड वन इज एव्हरडे ग्लॅम. एव्हरडे ग्लॅममध्ये हा एकदम मोर वेरेबल व्हर्जन आहे. म्हणजे ते खूप लोक यूज करतात आणि त्याच्यामध्ये दोघांचं मिनिमल यूज होतं थोडं थोडं. जसं सॉफ्ट ग्लॅम पण आपण थोडंफार त्याचे पण काही हे घेतो आणि फुल ग्लॅम पण घेतो. आणि हे एक पॉलिश्ड एव्हरडे लुक म्हणून आपण एक हा एव्हरडे ग्लॅम यूज करतो किंवा एव्हरडे ग्लॅम करतात, लोक वापरतात त्याच्यामध्ये. तर जेव्हा आपण जो आजचा लुक आहे तो एक ग्लॅम लुक आहे. तर ग्लॅम लुकमध्ये कधी करतात हा ग्लॅम लुक लोक, जेव्हा कुठलं ऑकेजन असेल किंवा कोणाला व्हेन समवन वॉन्ट्स टू फील एक्स्ट्रा ग्लॅमरस फॉर देअर स्पेशल ऑकेजन. तर त्या टाईमला वगैरे त्यांचं अशी डिमांड असते क्लायंट लोकांची की बाबा मला ग्लॅम लुक हवा आहे. तर याच्यामध्ये मी ना एक म्हणजे माझं बेस बनवण्यासाठी एक हाय कव्हरेज फाउंडेशन्स वगैरे यूज केलेले आहेत. म्हणजे माझे बेस बनवण्यासाठी जे फाउंडेशन्स असतील किंवा कन्सिलर्स वगैरे असतील. नंतर ग्लॅम लुकमध्ये एक मेन पॉईंट म्हणलं तर आपण कॉन्टरिंग आणि हायलायटिंगकडे पण लक्ष दिलं पाहिजे. ते एक डायमेन्शनल ॲपिअरन्स देतात आपल्या फेसला. कॉन्टरिंग असेल किंवा हायलायटिंग असेल ते आपल्या ग्लॅम लुकमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याचे पण टिप्स अँड टेक्निक्स ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील. लक्षात नाही आले तर तुम्ही मला विचारू शकता नंतर. आणि थर्ड वन आपल्याला एकदम बोल्ड आईज क्रिएट करायचे असतात. म्हणजे ग्लॅम मेकअप लुकचा तो एक मेन एलिमेंट आहे की बोल्ड आईज पाहिजेत. बोल्ड आईज म्हणलं तर आपल्याला सर्वात पहिले एकदम आयलॅशेस जे आपण यूज करणार आहे ते व्हॉल्युमाइज पाहिजे किंवा लेन्सेस जे यूज करणार आहे ते क्लायंटच्या स्किन टोननुसार वगैरे आपण तसे यूज केले पाहिजेत आपल्या मेकअपमध्ये. किंवा लायनर्स लावणारे आपण, तर ते लायनर्स पण एकदम बोल्ड असलं पाहिजे. याच्यामुळं आपला सगळा आईचा लुक हा उठून दिसेल आणि एकदम बोल्ड बनेल. मी जसं पहिले सांगितलं ना की व्हायब्रंट कलर्स वगैरे यूज करायला पाहिजेत ग्लॅम लुकमध्ये. तर ते तर असतातच आपण केलेले, पण हे पण बोल्ड आईजमध्ये इम्पॉर्टंट आहे की आपण लॅशेस कशी यूज करतोय किंवा लायनर कसं अप्लाय करतोय, जेणेकरून आपले आईज हे बोल्ड दिसले पाहिजेत आणि इंटेन्स लुकला ते हे झाले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर आहे लिप्सचं. लिप्स पण एक मेन एलिमेंट आहे आपल्या ग्लॅम लुकमध्ये. तर त्याच्यामध्ये आपले एकदम लिपस्टिक लिप्स जे आहेत ना ते एकदम स्टेटमेंट लिप्स दिसले पाहिजेत. मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळे जे कलर्स यूज करणार आहेत, लिपस्टिकचे शेड जे यूज करणार आहेत, तर त्याच्यामध्ये आपण डीप रेड यूज करू शकतो, नाहीतर ब्राईट पिंकमध्ये वगैरे पण आपण यूज करू शकतो ॲज पर कॉस्ट्यूम कलर किंवा ॲज पर क्लायंट डिमांड. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर हायलायटर हे आपण फेसवरती तर ग्लोसाठी यूज करतोच. त्याच्यामुळे एक चांगला ग्लो येतो आणि जो आपला ऑल ओव्हर फेसचा जो ग्लॅम आहे तो एकदम भारी उठून दिसतो. आता सध्या माझा आय मेकअप सुरू आहे, मग मला तिचे आईज जरा इंटेन्स बनवायचे होते म्हणून मी ब्लॅक काजलने ते स्मच करून तिचं ते बेस येतो आईचा तो एकदम इंटेन्स करून घेतलेला आहे. जेणेकरून आपण जेव्हा नंतर व्हायब्रंट कलरचे कुठले पण आय शॅडो वगैरे लावले ना तर तो जो ब्लॅक कलर आहे ना तो पण दिसून येईल. आणि त्याच्यावरती जर कुठले ग्लिटर तर ते पण अजून उठून दिसतात आणि ऑल ओव्हर लुक हा खूप सुंदर दिसतो. तुम्हाला लास्टला जेव्हा माझा आय लुक कंप्लीट होईल तेव्हा दिसेलच की आईज किती बोल्ड आणि किती इंटेन्स दिसत आहे, जे आपल्या लुकला पण जात आहे आणि ऑल ओव्हर जो लुक आहे ना तो एकदम बोल्ड दिसतोय.
जे बिगिनर्स आहेत ना, त्यांनी जर ग्लॅम लूक वगैरे क्लायंटवरती करत असतील, तर त्यांना माझी एक ॲडवाईस आहे, की आपण ग्लॅम लूकमध्ये ग्लिटर्स वगैरे यूज करतो आय मेकअपसाठी. तर जेव्हा आपला बेस वगैरे बनतो, तर ते बेसवरती फॉल आउट होऊ शकतं आणि तुम्हाला जर बेस बिघडलेला मॅनेज करता येत नसेल किंवा तो मॅनेजेबल नसेल, तर त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं, तुमचा आय लूक हा मेकअपच्या पहिले, बेसच्या पहिले जरी करून घेतला आणि नंतर बेसला जरी स्टार्ट केलं ना, तसंही चालतं. आता मी इथं आय लूकवरती इतकं तुम्हाला तो जास्त पार्ट दाखवलेला आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये ना जे मी ब्लेंड करते ना आय मेकअपमध्ये, ते माझे वेगवेगळे कलर व्यवस्थित पद्धतीने ब्लेंड झाले तर ते सुंदर दिसतील. आणि ते असे पॅची पॅची राहिले किंवा मला एक एक हा कलर दिसतोय, दुसरा लगेच हा कलर, तर ते छान नाही दिसणार. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण आय लूकसाठी वेगवेगळे कलर्स यूज करतो ना, तर ते व्यवस्थित प्रकारे ब्लेंड झाले पाहिजेत. एकमेकांमध्ये असे ब्लेंड झाले पाहिजेत की ते दिसले पण नाही पाहिजेत की बाबा इथं याची लाईन राहिली आहे किंवा इथं याचा लाईन राहिली आहे. तर आता मी इथं ग्लिटर, जेव्हा आय ग्लिटर यूज करते ना, तर त्याच्या पहिले मी जो आपण लायनरसाठी ग्लू यूज करतो ना, ते पहिले मी थोडंसं अप्लाय करून घेतलं, मॅक्झिमम क्वांटिटी नाही. आणि लगेचच ग्लिटर नाही लावायचं, त्याला थोडंसं सुकू द्यायचं, थोडंसं ड्राय होऊ द्यायचं. तर इथं मी थांबले होते जराशी आणि नंतर व्हिडिओ स्टार्ट केलेला, म्हणून ते तुम्हाला दिसलं नसेल थांबलेलं. ते लगेचच लावल्यानंतर ना, ते आपल्या हाताला ते ग्लू पण येतो आणि ते ग्लिटर पण व्यवस्थित त्याच्यावरती बसले जात नाही, म्हणून जरा वेळ द्यायचा आपण हे लावल्यानंतर. आणि हे मी एक आयलॅशेसचा सेट परचेस केलेला असंच लोकल मार्केटमधनं, आणि तो इतका चांगला आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे, वेगवेगळ्या लेंथचे, वेगवेगळ्या वॉल्यूम्सचे आयलॅशेस मला त्याच्यामध्ये भेटलेले आहेत आणि ते खूप सुंदर आहे. तुम्हाला जर त्याचं नाव किंवा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर अशा प्रकारे मी लॅशेस लावून माझा आय लूक कंप्लीट करून घेते आहे. आणि आय लूक आता हा कंप्लीट झालेला नाही आहे, आता मी जस्ट लॅशेस लावते. अजून आपल्याला लायनरने अजून इंटेन्सिफाय करायचे आहेत आईज, काजल लावायचं आहे किंवा अंडर आईज आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. इतकंच झालेलं आहे तर तो सुंदर दिसतोय, पण मेकअपमध्ये जितकं केलं तितकं कमीच असतं. लास्टपर्यंत मेकअपमध्ये हे राहतं ते राहतं, अशा गोष्टी होतातच. म्हणून प्रत्येक गोष्ट आणि जी आपली फिनिशिंग असते ना मेकअपची, ते खूप इम्पॉर्टंट असतं. नेहमी आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, चला इतकंच राहिलेलं आहे, किंवा विसरून पण जातो. नाही, पण जसं जसं मेकअप करतो ना हळूहळू, तसं तसं समजतंच आपल्याला, बाबा आय मेकअपमध्ये अजून अशी आईज आहे, तर अजून याला इंटेन्सिफाय करण्यासाठी, अजून याला बोल्ड करण्यासाठी, ब्युटिफुल करण्यासाठी काय काय स्टेप्स आहेत त्या आपण फॉलो करतो आणि त्याच्यामुळं अजूनच सुंदर दिसतो आपला मेकअप. तर लॅशेस लावण्याच्या पहिले मी मस्काराने कोटिंग करून घेतली होती आपले जे नॅचरल लॅशेस असतात त्यांना, जेणेकरून आपले डोळ्यांचा जो लूक आहे ना, तो पूर्ण फुल भरून दिसायला. म्हणून आपल्याला ते आपल्याला जे आपले ओरिजिनल लॅशेस असतात त्याला मस्काराने कोट करायचं असतं. ते आपल्या लॅशेसच्या, आपले जे आपण जे फॉल्स लॅशेस जे लावतो आहे त्याच्या खाली जरी जाणार असले तरी ते आपण लावायचं आणि नंतर पण लॅशेस लावून झाल्यानंतर पण आपल्याला मस्काराने त्याला कोट केलं पाहिजे, जेणेकरून आपले ओरिजिनल आणि हे जे फॉल्स लॅश लावलेले तर ते ओळखायला येऊ नये म्हणून. आणि नंतर मी काजल अप्लाय करते आहे. काजल पण एकदम स्मूथ ग्लायडिंगवालं काजल पाहिजे, जेणेकरून आपण रिपीटेडली जर काजल अप्लाय करतो आहे क्लायंटच्या डोळ्यांवरती, मग त्याच्यामुळं कसं डोळ्यांमधनं पाणी येऊ शकतं आणि आपला बेस खराब होऊ शकतो. तर त्याच्यामुळं स्मूथ ग्लायडिंगवाले मार्केटमध्ये वेगवेगळे काजल आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, तुम्ही त्याचा रेफरन्स घेऊन ते तसे पण परचेस केले तर ते आपल्या मेकअपसाठी पण युजफुल आहे आणि क्लायंटला पण त्रास नाही होणार. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे पावडर बेकिंग. एक्सेस ऑइल जे असतं ना फेसवरती येणारं, ते पावडर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि आपला मेकअप लूक लाँग लास्टिंग राहतो.